राम राम मंडळी, नमस्कार सर्वांना। मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आहे विद्या। तर छान असा आज मराठी रेसिपी म्हटलं की मराठीमध्ये खरडा पहिल्यांदा आला। तर तुम्ही काय म्हणता, खरडा किंवा ठेचा, असं काही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोललं जातं। तर आमच्याकडे जास्त करून खरडाच म्हणतो आम्ही। तर बघा कसा केलेला आहे खरडा, जरा वेगळी पद्धत आहे। आणि हे जिन्नस तुम्ही सगळे घालता का, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर छान मिरच्या स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत आणि तव्यामध्ये मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। बघा, तेल थोडंसं जास्त घालायचं। आणि हे बघा, मसाल्यामध्ये मी जिरं, 1-2 लवंगा आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, कारण खरड्याला आणखीनच टेस्ट छान लागते। तर थोड्याशा मिरच्या भाजून घेतल्यावरती मग मी उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आणि अर्धा टोमॅटो घातलेला आहे आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। तर छान असं आपल्या मिरची सोबत सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। तेल थोडं जास्त घातल्यामुळं खरडा मिरचा तसा लागत नाही, तर छान टेस्टी लागतो। तर तेल थोडं जास्तच घाला आणि हे बघा, अशा पद्धतीनं छान असं भाजून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित एकत्र। आणि नंतर भाजल्यावरती एकत्र सगळं मग मी मीठ घातलेलं आहे 2 चमचे, कारण मिरचीचा पदार्थ असला की मीठ हे लागतंच जास्त घालावं। तर 2 चमचे मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि अगदी गरम मसाल्याची पावडर आहे थोडीशी किंचितची घातलेली आहे, आणखीनच टेस्ट येण्यासाठी। कोथिंबीर भरपूर सारी घेतलेली आहे। तर खरडा म्हटलं की खरड्यामध्ये कोथिंबीर ही भरपूर आली। आणि बारीक एकदम सुक्या खोबऱ्याचे काप आहेत बघा केलेले, तर ते खोबऱ्याचे काप घालून छान, हा माझा लोखंडी खलबत्त्यातला मोळा आहे। तर दरवेळी आम्ही खलबत्त्यातल्या मोळ्यानेच ह्या तव्यामध्ये खरडा चेचतो। तर अशा पद्धतीनं हे बघा, मिरची आणि सगळे मसाले घातलेले छान असे तेलामध्ये मऊसूत झाल्यामुळे बघा, खलबत्त्यातल्या मोळ्याने खूप छान असं बारीक खरडा झालेला आहे। तर अशा पद्धतीने नक्की खरडा करून पहा आणि खरड्यामध्ये तुम्ही काय काय वापरता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर खरडा छान असा झाल्यावरती तयार, मग मी हा डब्यामध्ये भरून घेतलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीनं जास्त भरड पण मोठा नाही आणि जास्त बारीकही नाही। तर अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि असा नक्की करून पहा। आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।